नमस्कार. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई केवायसी संबंधित माहिती दिली होती. तर ही ई केवायसी तुम्ही आता घरबसल्या करू शकता. ही ई केवायसी करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला खाली कॅप्शनमध्ये दिलेली आहे. तर ही ई केवायसी करण्यासाठी प्रथमतः तुम्ही त्या वेबसाईटवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ई केवायसी असे बॅनर दिसेल. त्या बॅनरवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक तसेच तिथे कॅप्चा म्हणजे पडताळणी संकेतांक येईल तो तुम्ही तिथे टाईप करा व सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरशी संलग्न आहे त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. जर तुमची ई केवायसी आधी झालेली असेल तर तुम्हाला तुमची ई केवायसी आधीच झालेली आहे असा मेसेज येईल आणि जर झालेली नसेल तर तुमचा आधार क्रमांक त्या पात्र योजनेच्या यादीमध्ये पहिला तपासला जाईल. जर तुमचा आधार क्रमांक त्या पात्र योजनेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुन्हा तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे नाव व पतीचा आधार क्रमांक त्या पोर्टलवर टाकायचा आहे. तसेच त्यानंतर पुन्हा सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करून त्या आधार नंबरशी असलेल्या संलग्न मोबाईल नंबरवरचा ओटीपी पुन्हा तुम्हाला टाईप करायचा आहे व सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरी कोणीही शासकीय नोकरी करत नाही, तसेच कोणाला पेन्शन सुरू नाही, तसेच एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे असे नमूद केलेले मुद्दे सिलेक्ट करून त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. शेवटी तुम्हाला तुमची ई केवायसी झाल्यानंतर सक्सेस म्हणून असा मेसेज येईल. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या ई केवायसी करू शकता. धन्यवाद.